जे आता मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये काही चर्चा चाललेली आहे किंवा इगतपुरीचे आमदार खोसकर या BJPच्या वाटेवर, परंतु मी मागच्या 2 दिवसापूर्वी तो खुलासा केला की मी कुठेही जाणार नाही, मी काँग्रेसमध्येच राहणार आहे। परंतु माझी एकच या ठिकाणी नाराजी की काँग्रेस आघाडीची सत्ता असताना त्यावेळेस काँग्रेसचे आदिवासी विकास मंत्री केशी पाटील साहेब त्यांनी त्यावेळेस माझ्या मतदारसंघातल्या बऱ्याच काही मजूर संस्थेचे काही कॉन्ट्रॅक्टर, काही सुशिक्षित बेरोजगार कॉन्ट्रॅक्टर आणि ओपन कॉन्ट्रॅक्टरचे काही पैसे त्यांनी घेतले। त्यावेळेस कामं मंजूर करून देतो आणि त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टरनी माझी मुळात त्या ठिकाणी ते पैसे दिले आणि पैसे देताना त्यावेळेस स्वतः माझ्या समक्ष वरुण ठाकरे, समीर साबळे यांच्याकडे सगळे पोरांनी पैसे जमा करून दिले आणि त्यांनी सर्व पैसे स्वतः केशी पाटील साहेब मला फोन करायचा आणि त्यावेळेस सांगायचं की खोसकरजी जे काही पैसे ते तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचे जे काही जमा झाले ते म्हणजे माझ्या वैयक्तिकडे पाठवून द्या। त्यावेळेस मी स्वतः प्रत्यक्ष राजू माझ्या समक्ष माझदा हॉटेलला त्या ठिकाणी तो बसायचा आणि त्या ठिकाणी ते पैसे नेऊन द्यायचे। 1,64,00,000 रुपये केशी पाटील साहेबांनी दिले, परंतु कामं मंजूर न झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर वारंवार या ठिकाणी माझ्याकडे येतात, मला सांगतं की तुम्ही ज्यावेळेस तुमच्यामुळे आम्ही पैसे दिले आणि ते पैसे आता आम्हाला परत देण्यासाठी आदिवासी विकास मंत्र्याला पाठपुरावा करा। जवळजवळ सत्ता गेल्यापासून मी जो 10 ते 12 वेळेस गेलो, फक्त देतो करतो, 50 देतो, 25 देतो, टप्प्याटप्प्याने देतो। गेल्या महिना 15 दिवसापूर्वी त्यांनी डायरेक्ट भांडण केलं का माझ्याकडे आता पैसे नाही, मी पैसे देऊ शकत नाही, तुम्ही वरिष्ठाला सांगा, कोणालाही सांगा। या बाबतीमध्ये मी सुद्धा थोरात साहेबाला सांगितलं, नाना पटोले साहेबाला सांगितलं, तर कुठली चर्चा नाही। परंतु जे काही मुलांनी पैसे दिलेले, सुशिक्षित बेरोजगार असतील, मजूर संस्थेवाले असतील, काही ओपन कॉन्ट्रॅक्टर असतील, यांनी स्वतः इकडचे तिकडचे करून त्या ठिकाणी उसने पैसे काढून स्वतःच्या काही मोडतोड करून पैसे दिले। माझी विनंती का त्या केशव पाटील साहेबावर पक्षाने कारवाई केली पाहिजे। अनेक पैसे आहे, माझे एकटेच येत नाही, नाशिक जिल्ह्यातले ते जवळजवळ 5 ते 10 कोटी रुपये आहेत। परत कोकटे साहेबाचा चुलत भाऊ त्याचे पैसे आहेत। या ठिकाणी जिल्हाध्यक्ष, मागचे जिल्हाध्यक्ष BJPचे आपल्या त्यांचे पण पैसे आहेत। असे बरेच लोकांचे पैसे आहेत। काही एक मुलगा त्या पालघरचा 65 लाख रुपये त्याचे आहेत, 4 पैसे मागायला गेला, पैसे दिले नाही, तो कोमात गेला। म्हणून पक्षाने याची दखल घेऊ, पक्षाला याच्यामुळं कुठंतरी पक्षाची बदनामी होती, पक्षाला त्रास होतो, यासाठी तात्काळ वरिष्ठाला कळून, वरच्या लेवलला कळून, एक तर जे त्यांनी पैसे घेतले त्याला पैसे देण्यासाठी भाग पाडावा, नंतर पक्षातून त्याची हकालपट्टी करावा, अशी एवढी माझी विनंती आहे। परंतु जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये वर्तमानपत्रात, चॅनलच्या माध्यमातून बाबा इगतपुरी तालुक्याचा आमदार खोसकर हा BJP जातो, इकडे जातो, तिकडे जातो। परंतु मी या ठिकाणी छातीरोपणाने सांगतो का मी कुठे जावं, या ठिकाणी मी या 25 वर्षामध्ये जिल्हा परिषदमध्ये काढले आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मला त्या ठिकाणी प्रत्येक मंत्र्याकडे जावं लागतं, मंत्र्याची विनंती करावं लागते। जर मंत्र्याकडे गेलो नाही तर त्या ठिकाणी मतदारसंघातले कामं होणार नाही। यासाठी माझी मतदारसंघातल्या सर्व नेते मंडळाला, मतदारसंघातल्या सर्व मतदारांना विनंती की मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, हाय त्या ठिकाणी राहणार आहे। परंतु कामासाठी मला प्रत्येक मंत्र्याच्या दारात जावं लागतं, प्रत्येक मंत्र्याच्या बंगल्यावर जावं लागतं, कॅबिनला जावं लागतं। याच्यासाठी मतदारसंघातल्या सर्व मतदारांनी कुठली शंका आणू नये, कोणीही जाईल, परंतु मी मतदारसंघातला काँग्रेसचा पक्ष सोडणार नाही, ही सर्व मतदारांना, नेत्यांना विनंती।